रामकृष्ण हरी महाराज. हा वाडा कोणाचा आहे? हा वाडा अंकुशराव पाटील गडधे. बरोबर. गावचे पोलीस पाटील. पोलीस पाटील आहेत का? बघा पोलीस पाटील. आणि ह्या त्यांच्या सुना आहेत का? धर्मपत्नी. बरं. हा. आणि गावचे पोलीस पाटील असून स्वतः जोडी पारावर बसलेली आहे. दोघं पती पत्नी पारावर बसते. दोघं पती पत्नी पाटील असून सुद्धा दोघं नवरा बायको पारायणाला बसलेले आहेत. वा वा वा. कमालीची गोष्ट आहे महाराज. काय कमालीची गोष्ट आहे. आता या ठिकाणी ज्या जोडीनं 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण केलंय अशी सर्व आमच्या टाळकरीची इच्छा आहे. दोघांची सामूहिक फुगडी होणार या ठिकाणी. बरं. आणि मग नंतर नाव घेतील. पाटलिंबाची. हा. मग नंतर नाव घेतील. नंतर पालखी दारात आली. हा. नाही का? हो. काय छान गोष्ट आहे. बरं चांगली फुगडी होईल. आता पोलीस पाटील संत पुजावे आरते देव पुजावे परते. वा. एकदा दादासाठी टाळ्या वाजवल्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. यथा राजा तथा प्रजा. टक्केश्वर भाजी टक्केश्वर खाजा. वा वा वा. छान फुगडी होणार आहे. दर्शकांना विनंती फुगडी बघा. बाकीची मंडळी टाळी वाजवा. सांगा कशी फुगडी वाजली. हे कोण मुलगा आहे का त्याचा? हे मुलगा आहे त्याचा. म्हणजे वडील आहेत का? वा वा. गावचे भक्त आहेत ते. बारागाव ग्रुप मध्ये सहभागी आहेत. गंधाक्षदा पांथुम समर्पयामी धूपम. ध्वजाचं नाव सांगा. तालुका मंठा. वा. जालन्याची भेटून आले का? धन्यवाद. वा वा वा. शाबास. क्या बात है. टाळी वाजवा. मुळी कन्या पुत्र होती सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. वा 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 वा. एकमेकाच्या पाया पडा. पाया पडे जन एकमेका. वा 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 वा. दादा किती किलोमीटर गाव असेल इथून? आता 2 किलोमीटरचं अंतर आहे का? बघा आता 2 किलोमीटरचं अंतर कापून आपल्याला या कोलपा या गावी जायचं आहे. बघा मुली मोठ्या आनंदामध्ये जल्लोषामध्ये आणि येत आहेत. ताई या दुर्डीमध्ये काय चालवलंय? दुर्डीमध्ये काय आहे दुर्डीमध्ये? फुलं येत. बघा स्वागतासाठी फुलं घेऊन ह्या मुली चाललेल्या आहेत वावड्या वाटेला विला. बघा मोठ्या जल्लोषामध्ये पालखीचं स्वागत होत आहे. आणि पायघड्या तर टाकलेल्याच आहेत. हे काय वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण पुष्पवृष्टी करत आणि पालखीचं स्वागत या ठिकाणी वस्तीवर होत आहे. ही कुणाची वस्ती असेल आपण त्या वस्तीकरांना विचारणार आहोत. जसं आमच्या शबरी मातेची प्रतीक्षा करायची शबरी माता आमच्या रामप्रभूची, तशी माऊलीच्या पालखीची प्रतीक्षा करण्यात आलेली आहे. बघा वस्ती आहे. हे आपले हरिभक्तप्राय रामायणाचार्य खुशालजी महाराज आहेत का? आणि खाली एक छोटं बाळ दिसतं. हे कोणाचं आहे? त्यांचा तो नातू आहे का? बघा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे त्यांची सुनबाई त्यांचा मुलगा पण आता ओळखतील नाही का? वा वा वा. धन्यवाद आहे. मग हा जो परिसर दिसतो ही कोणाची जमीन आहे? हे त्यांचीच आहे. बरं. वा काय छान आश्रम आहे महाराजाचा आमच्या. वा वा. हे कोण जोडप आहे? कोणतं जोडप आहे? हे खुशाल महाराज बंधू मालिक महाराज धाकटे बंधू आहेत नाही का? धाकटे बंधू. तरी मी म्हणत होतो महाराजांनी एवढी वेळ कशी मिळते प्रपंचातून रामकथेला इकडे आपल्या प्रत्येक ग्रुपच्या आणि प्रत्येक कार्यक्रमाला 12 ग्रुपच्या महाराज असतात. हो. पण भीमदादा सारखे नाही का? त्यांच्या पाठीमागे भाऊ उभे आहेत. वा दादा तुमच्या कुटुंबाला देवा तेवढे धन्यवाद. कारण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. जोडोनी धन उत्तम
व्यवहारे उदास उदास विचारे वेच करी. वा वा वा. आणि हा त्यांचा नातू नाही का? नातूये वा, काय द्यावे त्याशी. व्हावे उतर आहे. धन्यवाद आणि दादा हे कोणतं आहे जोडी? ते बाळासाहेब पारगुणे त्यांच्या आई वडिलाचं नाव सांगा ना, आमच्या दर्शकाला माहित पडायला पाहिजे. हरिभक्त प्राय विलेकरी उद्धवबुवा. बर, उद्धवचे चिरंजीव आहेत काय? काय गोष्ट आहे. वारे वा, धन्यवाद. आपल्या 12 गाव ग्रुपला वेळोवेळी या गावचं सहकार्य असतं. वा वा. गाव जरी लहान असेल तर महाराज मनाने फार मोठं गाव आहे बरं, हो नाही का? देवा तेवढी या गावकऱ्याला धन्यवाद. महाराज हे आजोबा कोण आहेत? हे आजोबा आपले हरिभक्त परायण रामानाचार्य खुशाल महाराज त्यांचे वडील. बरं. आई बरं, दादाची किती वय झाली असेल आता? त्यांची 100 गाठली महाराज. खरंच. आणि हा त्यांचा कोण असेल मग? मुलगा बारीक पंतू पंतू पंतू. किती पिढी म्हणावं आता ही? तिसरी पिढी. तिसरी पिढी. हा. दादा काय पुण्य केलं असेल बरं? वा 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 वा. तिळ पुण्य साचा पडे. ऐशे बहुत जन्मी जोड जोडे जोडे तरीच का अतुडे नाम तुझे. हा. आणि समागम घडे संताचा. एका बाबासाठी टाळी वाजवा हो, हो. घड्या. टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता वारकरी टाळकरी मंडळी गोल घ्या, गोल रिंगण. आणि आपण माऊलीला एक मागणी मागू की आजोबा आणि आजीनी पुन्हा 3 वर्षांनी पालखी आमचे दत्ता भाऊ घेऊन अरे वा, येतील. माऊलीचा आणि आशीर्वाद. आजोबा आणि आजी या ठिकाणी पालखी अशीच पूजा करतील पुन्हा 3 वर्ष. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद. महाराज या जोडीचं नाव सांगा. शाबास. महाराज जोडीचं नाव सांगा. फुगडीवाली या जोडीचं नाव. मधुकररावजी गढे पाटील. वा वा. मधुकर दादा आणि त्यांच्या यमुनाबाई अर्धांगिनी पत्नी धर्मपत्नी. पत्नी. वा 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 वा. काय संस्कार आहेत याच्यासाठी वारकरी हो. काय जोडीची फुगडी व्हायला लागली. बाकीची मंडळी टाळी वाजवा. टाळी टाळी. शाबास. इतकं सोपं नाही बरं. वा वा म्हणे येथे पाहिजे जातीचे आणि यरगाबाळाचे काम नाही. ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बारीक पावली खा. महाराज माणिक महाराज आणि त्यांच्या पत्नीचं नाव काय आहे? वंदनाबाई. वंदनाबाई, वंदनाबाई. काय रंजल्या खरंच. वा, छान वा. रंजल्या, छान रंजल्या. दादा माणिक म्हणजे माणिक मोठ्यापैकी मोठी आहे का? वा वा वा. वा दादा बाई का पावली कशी आहे बाई? छान आहे बरं तुमची फुगडी. मला वाटत होतं नुसते टाळ वाजून गायन करता का नो दादा तुम्ही? पण फुगडी पण छान खेळता. खरंच आमच्या माणिक भाऊ द्यावं तेवढे धन्यवाद. वा 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 वा. बाईला पाडसा. वा 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 वा. माऊली टाळी वाजवा, टाळी वाजवा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पाया पडा, पाया पडा, एकमेका पाया पडा. वा शाबास. दादा हे कोण्या गावचे भक्त आले? संक्रांत. बघा आमच्या ताई संक्रांतीहून आल्या, पायी पायी आल्या बरं. खरंच. आणि ताई ह्या सावंगीहून आल्या नाही का? हो. खरंच आम्ही माऊली सोहळ्यामध्ये गेलो होतो. सावंगीतला आनंद आम्हाला नाही घेता आला. पण माऊलीने आमच्यावर कृपा केली म्हणून म्हणतात भक्त करुणा कर. ज्ञानाबाई. ज्ञानाबाई आमची भक्त करुणा करे. आणि बघा वा 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 वा. धरा 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 धरा. टाळी वाजवा, टाळी बाकीचे टाळ्या वाजवा. धरा. मावशी चला पुढं. ही कोणती याला फुगडी म्हणतात. ही वारकऱ्याची फुगडी आहे बरं. वा वा. हा 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 हा. माऊली माऊली माऊली. यासाठी वारकरी व्हावं लागतंय. वारकरी माऊली माऊली माऊली. तरीच महिमान कळो येईल. वा बस 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 बस. वा वा. धन्यवाद. महाराज जोडीचं काय नाव? माऊली माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाही का? आणि बाईचं नाव अर्चना बाई. म्हणजे पूजा नाही का? पूजा अर्चा. क्या बात है. वा माऊली तुम्ही माऊली सोहळ्यात नव्हते आले या वर्षी. मला कस काय आले ना इकडे सोहळा चालू आहे नाही का? वा 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 वा. शाबास. याच्यासाठी वारकरी लागतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माऊली 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 माऊली. महाराज जोडीचं नाव सांगा ना. पांडुरंग गजानन. पांडुरंग गजानन भाऊ. वा वा. एक गणपतीचा अवतार तर दुसरा पांडुरंगाचा अवतार. काय लोक म्हणतात तरुण पिढी बिघाडी. वा 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 वा. येऊन पहा आमच्या
आमच्या फिरत्या ज्ञानेश्वरी सोहळ्यात येऊन पहा. याच्यासाठी सोहळ्यात सहभागी व्हावं लागतंय. शाबास. वारे वा बापू. दादा कोण्या गावचे इथे? गावातले घरमालक. वारे वा. खरंच वारकरी घराण्यात जन्म मिळाल पुण्य लागतंय बरं. शाबास. वा 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 वा. काय पिढानपिढीचा घराणा वारकरी हे. एवढूसा खोड आणि पाणी मोठं गोड. नाही लोक म्हणत होते कुंभफळ्यामध्ये काय सप्ताह होईल पण खरंच वा वा. खेड्यात चांगल्या गावाला लाजवील असा आनंद आला बरं. वारे वा. वारे वा. महाराज पखवाजा कोण्या गावचा आहे? पखवाजा आंधवाडी मंठा तालुका जालना जिल्ह्यातून आलेत का? हा. वा काहीतरी बक्षीस द्या गड्या आपल्या पखवाज्याला. नंबर 1 पखवाजा. वा 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 वा. शाबास भाऊ. जोडीचा नाव काय? जोडीचं. टाळी वाजवा भाऊसाठी. वा रे वा. मुक्ताबाई. शाबास. लत्ताबाई आणि तुकाराम भाऊ. अरे वा 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 वा. शाबास. अरे वा. वा वा वा. महाराज जोडीचं नाव सांगा ना. तुकाराम महाराज आणि लत्ताबाई आमच्या. बाई जरा मालकाच्या पायावर पाय टाका बाई. बाई जरा मालकाचा आदर्श घ्या बाई. शबास रे. आता तुकाराम महाराज झाले घावत. तुकाराम महाराज की जय. बरोबर कोण्या गावचे आहेत? धर्मपत्नी. वा याच गावचे आहेत का? वारे वा. गजानन दादा पोलीस पाटलाचे पुतणे. पुतणे आहेत का? अरे वा वारकरी. मला वाटतं दिंडीत चालते का नुसतं सोबत? दत्तराव आपल्या सवयीने ढाकड्या माणसं. यायला रोज घ्या आपल्या संग. वारे वा. टाळी वाजवा टाळी. याच्यासाठी सोहळा अंगात उतरायला पाहिजे. नुसतं होतात नाही बरं. पोटातून हे प्रेम. माऊली 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 माऊली. महाराज जोडीचं नाव सांगता. जोडीचं नाव संतोष गडधे. वारे वा. संतोष भाऊ. शाबास. वा वा वा. गाऊन नाचू हुडे आपोली या छंदे. मनाच्या आनंदी आवडीने. वा. बारीक 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 बारीक. महाराज यायला. महाराज सुनबाई आहेत का नाही? सुनबाई त्याच्या सुनबाई लेख असेल तर येऊ द्या ना. ही जोडी कुठली आहे? ही जोडी या गावातलीच आहे. खुशाल महाराजाच्या सुनबाई आहेत का? खुशाल महाराजाच्या सुनबाई आणि माऊली महाराजांची मुलगी आहे. त्यांना मागच्या वेळेसच त्या ठिकाणी फुगडी खेळायची होती पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळं त्यांना फुगडी खेळता आली नाही. परंतु आता या ठिकाणी भरपूर वेळ आहे आणि या माऊलीच्या सोहळ्यामध्ये त्या फुगडीचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. कोणी वारे अधिकारी? दमन माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दादा ही कुठली जोडी आली आता? माधवराव गडदे. माधवराव भाऊ गडदे. रंजनाबाई गडदे आणि रंजनाताई गडदे. चांगले रंजले बरं आमचे माधवराव. वारे वा माधवराव. शाबास. माऊली 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 ज्ञानेश्वर महाराज की. जोडीचं नाव सांगा. जोडीचं नाव दिनकर गडदे. दिनकर भाऊ गडदे. जयश्रीबाई आणि जयश्रीताई. वा ताई. हा फुगडी वारे वा की जय. महाराज
गायनाचे आहे माऊली महाराज. नाव सांगा, जोडीचं नाव. माऊली महाराज कारघोडे हा, हा. आणि दीपक पवार वा. या दोन भक्ताची या ठिकाणी पालखी या ठिकाणी फुगडी होत आहे. सुंदर अशा प्रकारे या फुगडीचा आनंद ही जोडी घेत आहे. आपण पाहू शकता. वा वा, हे दोन्ही पण गायक आहेत नाही का दादा? हा दोन्ही पण वारकरी वा, संप्रदायामध्ये आपल्या रत्न आहेत हे. एक संक्रांतीचे येतात आणि एक कुंभेफळचे माऊली महाराज. एक दीपक आहे म्हणजे दिवा. क्या बात है. शाबास. वा वा माऊली माऊली. वा रे वा. बारीक माऊली 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 माऊली. मार्गस्थ होत आहे. तरी सर्व गावकरी मंडळीने शिवेपर्यंत आपल्याला माऊलीची पालखी या ठिकाणी वाट लावण्यासाठी यायचंय. कोणी का शिवापर्यंत चला. गाववाल्यांनी पालखीला निरोप दिलेला आहे. कुंभेफळ या गावातून पालखीचं प्रस्थान आता कोल्पेच्या दिशेने होत आहे. दादा, अंदाजे किती किलोमीटर असेल बर कोल्पा गाव? 2 किलोमीटर आहे महाराज. 2 किलोमीटर आहे नाही का? हो, मधातून कच्चा रस्ता आहे का कसा आहे? कच्चा रस्ता आहे, पाऊल वाट आहे. बर, चिखल पाणी वगैरे काही? चिखल नाही, पण जरा थोडासा एका नाल्यामध्ये थोडा येईल चिखल. बर 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 बर. पहा, आमचे वारकरी आणि फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील उन्हाळ्याच्या तडाख्यात आणि पावसाळ्याच्या चिखला पाण्यात आणि हिवाळ्याच्या गारठ्यात पण न जोमणारे असे हे वारकरी आहेत. पालखीचं प्रस्थान आता कोल्पेच्या दिशेने होत आहे. हे पूर्णेच्या पवित्र तीराचे गाव आहेत. कारण पवित्र असा पूर्णेचा तीर असल्यामुळे हळद आहे आणि सर्व बागायती शेतकरी आहेत. बरं, त्याच्यामुळं सुजलम सुफलम अशी आमची शेतकऱ्याची शेती आहे. आणि अबाल वृद्ध नर नारी सर्व या ठिकाणी पालखीला निरोप देण्यासाठी म्हणजे आपण बघू शकता दूरपर्यंत जी टाकी दिसते पाण्याची ती मला वाटते कोल्पा या गावची असावी आणि त्या टाकीच्या अलीकड शिव असावी. दोन आता रस्ता तर दिसत नाही बरं, पण बघा भाविकाची केवढी श्रद्धा आहे. मार्ग शोधित शोधित आणि असा या कोल्प्याच्या दिशेने आता दिंडी चाललेली आहे. महाराज, किती किलोमीटर असेल बरं अंदाजे कोल्पा हे गाव? रामकृष्ण हरी महाराज आणखीन 2 किलोमीटर समोर कोल्पा गाव राहिलेलं आहे. बरोबर. आपण पाहू शकता ते पलीकडल्या साईडने आले. तर आता असाच रस्ता क्रमायचा का आपल्याला? आपल्याला पिकामधून जायचंय. कारण आणि हे जे पाणी दिसतंय समोर, हे कोणतं धरण आहे का हे? हा येलदरी धरण आहे. या ठिकाणी या शेतामध्ये पाणी भरलं जात आहे. बरोबर बरोबर. हा, तळं हे भरलं. गाळपेरा जे म्हणतात यालाच नाही हा, का? गाळपेरा. खूप छान पिकं आलेत. हो वा. चालले इकडे, कुठे निघले? कशासाठी चालले बरं? पालखी आली ती कोण? बर 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 बर. तुम्ही आज कुठून आले इतके लहान लहान? कोल्प्याहून? काय न्यायला आले? तुम्हाला काय पाहिजे? रस्ता सांगायला आले होय? वा 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 वा, धन्यवाद. दुर्गम भागाचा रस्ता आहे बघा, आपण बघू शकता. पवित्र असा पूर्णेचा तीर आहे आणि या पवित्र पूर्णेच्या तीराला आपण जसं म्हणतो ऐशे भीमा तीर ऐशी चंद्र. कोण्या गावची येते कोण आता? ही दिंडी महाराज श्री क्षेत्र कोल्पा बरं, या बरं, बरं. ठिकाणावरून आलेली आहे. हे सगळं गाळपेरेची पीक आहे. हा. या ठिकाणी येलदरी धरणामध्ये पाणी भरल्याच्या नंतर इथं पाणी असते. बर. परंतु यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं या ठिकाणी या शेतकरी लोकांनी पेरणी केलेली आहे. आपण पाहू शकता कोल्पा या गावातील आमचे सर्व भाविक मंडळी या ठिकाणी आमच्या छोट्या छोट्या मुली कळशी घेऊन आलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुळशी आणलेल्या आहेत. विनेकरी बाबा आहेत आणि भजनी मंडळी त्या ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आमचे पुरुष मंडळ. ही कोण्या गावून आलेली आहे? हा, ही आपली श्री क्षेत्र कुंभेफळ छोटस पावन असणारं गाव. या गावातून ही दिंडी आलेली आहे. आणि आता ही शिव आहे. श्री क्षेत्र कुंभेफळ आणि श्री क्षेत्र कोल्पा या दोन्ही गावच्या दिंडीचा संगम या ठिकाणी आता होणार आहे. आणि या ठिकाणी 16 रिंगण होणार आहे या ठिकाणी महाराज. आता बरोबर बरोबर. हा. आता हे मला वाटतं आपले जनार्दन महाराज विनेकरी येत नाही का? हा, हे कोल्पेचे विनेकरी आहेत. आणि यांचं फार मोठं प्रभुत्व आहे. हे वेळोवेळी देवाची भक्ती करता.
हे स्वतः त्या ठिकाणी सर्व कार्य त्या ठिकाणी करतात. वा, मला वाटतं जवळपास 200-250च्या जास्त पब्लिक, 300 पब्लिक भक्त आले असतील नाही दादा? या ठिकाणी कोल्पा गावातील आमच्या सर्व माता भगिनी, सर्व घरातील माता भगिनी, तरुण मुली, मुलं आणि आमचे सर्व वारकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे. आपण पाहू शकता. वा वा, आणि हे जे दिसतं खाली पाणी, हे कोणतं येलदरी आहे का हा, धरण? येलदरी धरणाचं पाणी आहे. आपण आता- ऐशे भीमातीर, ऐशी चंद्र भागा आणि ऐसा विटेवर देवस, तसा आमचा असणार हा असा फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि पवित्र आमच्या पूर्णे मातेचं तीर, की ज्या या सगळ्याच गावाला पूर्णे मातेनं कुशीत घेतला असं नका म्हणू. पूर्णा माता दूध देती म्हणजे पाणी देती. बरं, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या. आता आपण पाहू शकता या ठिकाणी श्री क्षेत्र कुंभेफळ आणि श्री क्षेत्र कोल्पा या दोन्ही गावातील विनेकरी मंडळीची या ठिकाणी गळाभेट होत आहे आणि एकमेकाच्या आदरातिथ्या खातीर या ठिकाणी त्यांचं रुमाल टोपी देऊन या ठिकाणी गावकरी मंडळीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. आता दोन्ही गावचे वारकरी एकमेकाची या ठिकाणी गळाभेट घेतील. हा, असं ज्या ठिकाणी संत आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भेद संपतो आणि भेद संपल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये एकमेकाचे वारकरी एकमेकाला गळाभेट घेतात. काय द्यावे त्याशी भावे उतार राही आणि ठेवीत हा पायी जीव थोडा खराच. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही सुख काय. वा 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 वा. या दोन्ही गावामध्ये एवढं प्रेम आहे. हे निष्ठावंत पंढरीचे वारकरी आहेत. अखंड त्या ठिकाणी वारी करता त्या गावामध्ये अखंड हरिपाठ चालू असतो आणि आता ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी पालखी यांच्या गावामध्ये जात आहे आणि जवळजवळ 201 मंडळी त्या पारायणाला बसणार आहेत. दादा 200 तर नुसती आडवी घ्यायला आली हो. 200 भाविक घ्यायसाठी आले तर पालखी बघा, आपण बघू शकतो. हे पालखी घ्यायला जेवढे भाविक आलेले आहेत हे सर्व पारायणाला बसणार आहेत महाराज. वा वा वा, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपल्याला आता कोल्पा गावचे हरिभक्त परायण आमचे कमलाकर मामा या ठिकाणी आपल्याला 2 शब्द बोलतील. रामकृष्ण हरी दादा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी दादा. आता दिवस तर आखाड तोंडचे म्हणजे कोणी फवारतं, कोणी डवरतं, कोणी निंदतं आणि तुमच्याकडे हळदीचं मोठ्या प्रमाणात पीक आहे. पण एवढी पब्लिक तुमची आली कशी? एवढे भक्त? गाव तर खूप छोट लहान आहे नाही का? मला वाटतंय आवड आहे म्हणून सवड मिळाली नाही का? आवड असली तर तुमच्याकडे शब्द नाही. तुमचं आता अंतकरण भरून आल्यासारखं झालंय. तुम्हाला दुःख कशाचं, एवढा आनंद होतो का दुःख होतं? बरं, आनंद आहे. आमचे जनार्दन महाराज पण आलेले तर कुठे आहेत ते? दादा तुम्ही वारीत भेटले ना या वर्षी, पण मला आनंद झाला. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा नाही का? किती बसणार आहेत पारायणाला दादा? किती भक्त पारायणाला बसणार आहेत? कोणत्याही प्रकारचे पैसे कोणी टाकायचे नाही. हा सोहळा निष्काम आहे, बिगर पैशाचा आहे. सर्व गावकरी मंडळीला विनंती आहे, कोणी माऊलीच्या पालखीमध्ये 1 रुपया सुद्धा टाकायचा नाही. आणि ऐका, हा आपला सोहळा वाढण्याचं हेच कारण आहे, एक प्रमाण आहे त्याला, आमच्या मंच नाही. आशाबद्ध वक्ता आणि ढाक श्रोत याच्या चित्ता, आशाबद्ध जर कीर्तनकार वक्ता असेल, पॅकेट मागित असेल तर ऐकणाऱ्याला वाटतंय फार छान कीर्तन करायला आहे, पण हे पॅकेट किती घेतोय नाही का? पण 1 रुपयाची अपेक्षा नाही. बरं, ही जी पालखी आहे, ही पालखीला पण लागलेले पैसे आपल्या दत्ता भाऊन लावलेत. पादुका पण आपल्याला आळंदीहून आल्या आता आणि छत्र चामर पण तुमच्या गावात येणार आहे. एकदा टाळी वाजवा माऊली
पाया पडायच सांगा, पाया पडायच सांगा. बारीक हो द्या. वा आता फुगडी लय रंगणार आहे. 1 घंटा बसली पाहिजे. 1 घंटा. महाराज की जय. वारे वा 7 पोते. किती पोते? वा वा वा. रामायणाचार्य हरिभक्त पारायण भाऊराव महाराज बेलखेडा आणि त्यांच्या जोडीला आहेत आमचे दीपक महाराज गायनाचार्य, दीपक महाराज पवार. दीपक महाराज चेहरा दिसू द्या दर्शकाला, चेहरा दिसू द्या चेहरा. बघा दीपक महाराज, दीपक महाराज पवार. वा 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 धन्यवाद. भाऊ महाराज बेलखेडा, बापरे महाराज. टाळी वाजवा टाळी. माऊली 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 माऊली. खाली बसा, उभे राहू नका, खाली बसा, सगळ्याला पाहू द्या. वा रे वा दीपक महाराज, याच्यासाठी वारकरी व्हावं लागतं, वारकरी. सकाळी येतो
नाही